नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहोत टॉप सिक्रेटचा प्लांट. हे बघता तुम्ही आज ह्या पद्धतीमध्ये आहे. मागच्या वेळेस ती व्हायरस आल्यामुळं जर थोडा आरे आला होता. तर तुम्ही आता बघू शकता मस्त असा प्लॉट हिरवागार सगळा झालेला आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आता सुधारायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे पानं वाकडी येऊन बसले दिसायलेत का तुम्हाला? वाकडी झालीत. ह्याला रस शोषक किडे आहेत ह्याच्यामध्ये. ह्या किडेने जास्त अटॅक केला ह्याच्यावरती. तर ह्याच्यामध्ये फवारणी केली आपण. ही आता पानं सरळ झालेली दिसेल का? ह्याला एक फवारणी मारली. ही बघू शकता तुम्ही. ह्याला एक फवारणी मारली आपण. आणि ही कंट्रोल न झाल्यामुळं असं बऱ्याच लोकांचं ओपिनियन घेतलं मी, म्हणजे विचारपूस केली. तुम्ही बघू शकता ही झाड मी कट केली, ह्याच्यावरची फांदी. ही एवढी मोठी फांदी मी कट केली. आले लक्षात? तुम्ही इथं बी बघू शकता किती जाड फांदी आहे. ही किसी सुद्धा कट केली होती मी. तर अशा बऱ्याच ज्या ज्या झाडाला हे होतं त्या झाडाच्या फांद्या मी कट केल्या त्या. आणि कट करून सुद्धा जे नवीन आलेलं होतं त्याला पण सेम तसंच होतं. मग मी खरंच मित्रांनो, आमचे मार्गदर्शक सुजित ढवळे यांना वेळ न मिळाल्यामुळं हा प्रॉब्लेम आला. कारण ती जर फास्ट सुरुवातीच्याच 1-2 झाडं जर कळालं असतं आपणाला, तर ते लवकरात लवकर झालं असतं. पण ते आपणाला सुरुवातीला लवकर कळालं नाही. आपण आलटून पलटून त्या ह्याची थ्रिप्सची औषधं घेत राहिलो. पण ह्याच्यावरती एक व्हायरस होता. त्या व्हायरसने हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, एकाच फांदीला किती गुच्छ तयार झाला आहे. ही गुच्छ तयार व्हायला नाही पाहिजे. हा सगळा जो भाग आहे, हा सगळा भाग तुम्हाला सांगतो थ्रिप्सचा आणि ह्या व्हायरसचा आहे. ह्या व्हायरसमुळे असा गुच्छ तयार व्हायला लागला आहे. तेव्हा ती कळी तर वाकडी झाली, बरोबर आहे का? ते असं होऊन लागतंय. ही असं होऊन लागते मित्रांनो. ही व्हायरस आहे हा. आणि ह्या व्हायरससाठी आणि हे थ्रिप्स तर एवढं भयानक झालं की थ्रिप्सच कंट्रोल झालं नाही लवकर, न लक्ष दिल्यामुळे. बरं का, लक्ष न दिल्यामुळे ह्याचं थ्रिप्स कंट्रोल झालंच नाही लवकर मित्रांनो. त्याच्यासाठी खूप त्रास झाला. हां, बघू शकता हे पानं कशी झालीत बघा. ह्याला आजचा 3रा दिवस एक फवारणी घेतली. त्या फवारणीमुळं बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं आहे. आजचा 3रा दिवस आहे. तर आज संध्याकाळी एक फवारणी घेणार आहे मित्रांनो. बाग लय भयानक कट करून टाकली होती मी. अक्षरशः 2 आपलं बैलगाडीचा साठ एवढा कटिंग निघाली होती. एवढं सुंदर फुल आहे मित्रांनो ही सुद्धा. पण थ्रिप्समुळं कसं झालं बघा. लय भारी फुल दिसताना सुद्धा थ्रिप्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर बरंच आहे. तुम्हाला सांगतो, आता हे आपलं टॉप सिक्रेट गुलाब आहे बरं का. एवढं फुल सुंदर आहे मित्रांनो. ह्याचं लय सुंदर फुल आहे. पण त्याला आकार आलाच नाही. या थ्रिप्समुळं काय झालं, जे ह्याच्या पानातला रस जी शोषक किडे होते, हे किड्यांनी ह्याला सरळ होऊ दिलं नाही. त्याच्यामुळे लय मोठा प्रॉब्लेम झाला. तर आता ही पिवळ्या कलर आहे. पिवळ्या कलरची हालत काय आहे बघा तुम्ही. हे जे होतं डाग जरा बी थोडा डाग राहिला तर लगे दिसून येते. ह्याच्यामध्ये थ्रिप्स आहे, तुम्हाला दाखवतो मी. कळीमध्ये दिसलं का? हे थ्रिप्स आहे. हे चाटलं या थ्रिप्स नाही याला. हे किडमे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक पांढरी माशी यायला लागली. आता मला अजून दाखवतो किती सुंदर फुल आहे मित्रांनो. हे जर कट वेगळाच आहे आणि साईडचं कलर वेगळाच आहे आणि वरची बाजू वेगळीच आहे, असं बॉर्डरची. असे सुंदर फुलं आहेत मित्रांनो. पण मला ते थोडंसं माझ्या हलगर्जीपणामुळं म्हणा किंवा मला या 2 दिवसात लक्ष न देता आल्यामुळं ही सगळा प्रॉब्लेम झाला. तर आता चला ठीक आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण ह्याला कव्हर करणारच आहोत. ह्याला लवकरात लवकर कव्हर करून चांगल्या स्टेजला घेऊन येणार आहोत. ह्याची स्टेज सुधारवणार आहोत. फुटवा बी एवढा झाला मित्रांनो की भयानक. पण ही फुटवा जी गुच्छ तयार व्हायला लागला मित्रांनो, ह्याच्यासाठी पण एक फवारणी आहे बरं का. तर ती गुच्छ तयार होता कामा नये. चांगली फुलाची सुधारणा व्हावी,
फुलधारणा चांगली व्हावी ह्याच्यासाठी एक फवारणी आहे. ती फवारणी आपण आता आज संध्याकाळी करणार आहोत. कारण कसं आहे, प्रत्येक झाडाला काय ना काय म्हणजे हे बघणं लय गरजेचं आहे. हे काही म्हणजे लहान मुलासारखं, लहान मुलांना कसं आपण रोज बघतो तसं बघावं लागतं मित्रांनो. हे बघ कसं झालं वाकडं आहे का. आता हा जो व्हायरस आपल्याकडे आला होता, हा व्हायरस आता काही एकदम कंट्रोल होणार नाही. त्याला हळूहळू आपल्याला कंट्रोल करावं लागेल. हळूहळू कंट्रोल करूनच ह्याला आपण कव्हर करू. आता तुम्ही ही जी झाड बघताय, हो का, ही झाड ह्याला ही जी गुच्छ आहे एवढा तयार झाला, हे तर एक फुटवा आहे, इकडल्या बाजूला फुटवा आहे, हो का, हे तर एक कळी आहे, ह्याच्या वरच्या एकदम शेंड्याला कळी आहे आणि त्याच्या बाजूला बी फुटवा आहे आणि ही एक कळी आहे. म्हणजे शेवटी गुच्छ होऊन लागत असतात. ह्या गुच्छामुळे काय होतं माहिती आहे का, एका साईडला आता ही झाडाच्या काही फांदीची साईज तुम्ही बघितली किती जाड आहे का नाही. इकडं जर तुम्ही बघितलं तर इकडं पातळ आहे. तर हे असं होऊन लागत ह्याला. तर आपल्याला ह्याचा शेंडावरचा कट करायला पाहिजे आणि इकडचा फुटवा ह्याला घ्यायचे आपल्याला. तर आता ह्याची आपण काही शेंड्यांची छाटणी पण आपण करणार आहोत. मित्रांनो, जेवढं वाटतं एवढं सोपं नाही. लोक म्हणतात मार्केटमध्ये एवढा भाव आला, तेवढा भाव आला. पण ज्यावेळेस ह्याची निगा राखायची, ज्यावेळेस ह्याला बघायचं आहे, ज्या फवारण्या आहेत ते करतानाच कळतं ह्याला काय आणि काय नाही. हे बघू शकता अजून एक झाड. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.